आपण पाहत आहात प्रारब्ध युग। पालघर शहरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली। जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यावर भर रस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणामागे प्रेम संबंधांचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। पालघर शहरातील गोल टॉकीज परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली। अमोल मुळे या 29 वर्षीय तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या स्नेहा सावंत या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। आरोपीने महिलेवर सलग 7 ते 8 वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने त्यांना बोईसर मधील अधिकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। आरोपी अमोल मुळे हा मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेबाबत पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे प्रेम संबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची शक्यता आहे। आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी 3 विशेष पथकं तयार केली असून त्याचा शोध सुरू आहे। पालघर मधील या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत। आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान 6 ते 6:30च्या दरम्यान पालघरच्या गोल्ड सिनेमा एरियामध्ये एक 27 वर्षाची महिला ज्या कलेक्टर ऑफिस पालघर येथे क्लर्क म्हणून काम करतात यांच्यावर एक जीवघेणा हल्ला झालाय, ज्यामध्ये अमोल मुळे नावाच्या आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडलेली। घटना घडता त्वरित घटनास्थळी पोलीस 112ची टीम रवाना झाली आणि त्यातून जे विक्टिम आहे त्यांना आपल्याला हॉस्पिटलाइज करण्यात आले। त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, पण त्यांची प्रकृती गंभीर आहे। आणि आरोपी जो आहे तो ह्या आरोपी सुद्धा हायकोर्ट मुंबई येथे क्लर्कचं काम करतो। प्रथमदर्शनी हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असण्याची शक्यता किंवा संशय व्यक्त केला जातोय, पण तपासामध्ये सर्व बाबी निष्पन्न होतील। आरोपीला पकडण्यासाठी टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल।